गेल्या काही दशकांमध्ये भारतातील शेतकऱ्यांनी नवीन शेती तंत्राकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी उपलब्ध असलेल्या अनेक नवीन तंत्रांचा वापर त्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी करत आहेत. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणाऱ्या तंत्रांमधील एक म्हणजे पॉलीहाऊस. विशेषतः तरुण शेतकरी पॉलीहाऊस शेतीकडे वळलेला दिसतोय. काटोल तालुक्यातील सुशिक्षित असलेला हा तरुण शेतकरी पॉलीहाऊसमध्ये फुलं शेती करून आज लाखो कमवतोय. अंकित लांडे हा एक साधारण शेतकरी नसून हायटेक शेती करणारा मेकॅनिकल इंजिनियर आहे. 2014 मध्ये मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रियदर्शनी कॉलेजमधनं इंजिनिअरिंग कंप्लीट केली. मग कंप्लीट केल्यानंतर मग आता मोठा प्रश्न म्हणजे आता काय करायचं. माझे वडील शासकीय नोकरीमध्ये होते. मग शेतीबद्दल त्याच्या फारसं कोणाला माहिती नव्हतं. गुगलवरनं हे ते करून मग आता नंतर मग नागपूर कृषी विभागाने प्रदर्शनी ठेवलेली होती. ते गेलो असता मला प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन पॉलीहाऊसबद्दल माहिती झाली. मग पॉलीहाऊसमध्ये काय करायचं, तर मग फुलशेती आपण करू शकतो, जे आपल्याला जनरली व्हेजिटेबल कल्टिव्हेशनपेक्षा आणि याच्यापेक्षा ते आपलं प्रॉफिटेबल असू शकते. पॉलीहाऊस करता आपल्याला रोडवर शेती पाहिजे. मग त्याच्याकरता मग आम्ही 5 एकर शेती घेतली. मग ही शेती ज्यावेळेस घेतली ही शेती पूर्ण बंजर होती. म्हणजे याच्यामध्ये काहीच उगवू शकत नव्हतं. पूर्ण गोट्या दगड सर्व होतं. मग आम्ही हिला डेव्हलप केलं, फेन्सिंग केलं, नंतर परत मग पॅक हाऊस केलं, नंतर पॉलीहाऊस केलं. पॉलीहाऊससाठी प्रशिक्षण घेणे हे आवश्यक आहे हे कळताच त्याने स्वतः पुण्यातील तळेगाव दभाडे येथील सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था येथे जाऊन प्रशिक्षण घेतलं. त्यात पॉलीहाऊसमध्ये कोणकोणती पिके घ्यावी, त्यात कुठली प्रक्रिया करायची, या सर्व गोष्टींबद्दल तिथे त्याला मार्गदर्शन मिळालं. हे जे आपण पाहतोय हे अर्धा एकरचं पॉलीहाऊस आहे. अर्धा एकरचं पॉलीहाऊस बांधण्याकरता जनरली आपल्याला 35-40 लाख रुपये लागतो. तेवढा फंड रेव्हेन्यू आपल्याकडे जनरेट नसतो. मग काय करायचं, बँकेकडून लोन. बँकेने आम्हाला बँक ऑफ इंडियाने लोन दिलं. मग लोन दिल्यानंतर पॉलीहाऊस उभारण्यास सुरुवात केली. पॉलीहाऊस ज्या कंपनीला उभारायला आम्ही दिलेलं होतं ती एक पुण्याची कंपनी होती. तर त्या कंपनीने आम्हाला 9 लाख रुपयामध्ये फसवलं. मग आता कसं करायचं, काय करायचं, कोणी काम करणारे होते नाही. मग मी स्वतः पुण्याला जाऊन 1 ते 1.5 महिन्यात ट्रेनिंग घेतल्यानंतर मग पॉलीहाऊस उभारण्यास मी सुरुवात केली आणि जवळपास 4 ते 5 महिन्यानंतर माझं हे पॉलीहाऊस उभं झालं. मग उभं झाल्यानंतर मग मला कृषी विभागाकडनं स्ट्रक्चरवरती 50% सबसिडी मिळाली. 50% जवळपास 9 लाख रुपये अनुदान मिळालं. त्याने जरबेरा फुलं शेती करायचा निर्णय का घेतला हे सांगताना तो म्हणतो, जरबेरामधनं साधारणतः माझी या अर्धा एकरमधनं माझं 20 गुंठ्याचं पॉलीहाऊस आहे. 20 गुंठ्याच्या पॉलीहाऊसमधून माझे अल्टरनेट डे म्हणजे एक दिवसाआड 300 बंडल निघतात. म्हणजे 3000 फुलं निघतात. साधारणतः आपण एका बंडलचा रेट जरी आपण 50 रुपये धरला तर 15,000 रुपये माझे रोजचे येतो आणि 1.5 लाख रुपये महिना माझा सुटतो. आणि खर्च वजा आता समजा याचा खत, स्प्रेइंग, लेबर एक्सपेन्सेस जरी पकडला तरी माझा 50,000 जरी खर्च केला तरी 1 लाख रुपये माझा नेट प्रॉफिट महिन्याला वाचतो. जरबेरा फुलं शेती करण्यास लाल माती ही उपयुक्त असल्यामुळे त्याने पुण्यातून लाल माती मागवून त्याचे बेड तयार केले आणि सिंचनासाठी ड्रिप लावलं. या लाल मातीमध्ये पाण्याचा निचरा होते आणि आपण या मातीचे बेड बनवले. बेड बनवल्यामुळं या मातीमध्ये हे ऑक्सिजन खेळत राहण्याकरता ही आपण रेड सॉइल वापरतो. आता आपल्याला समजा आता जरबेरा पॉलीहाऊसमध्ये जर आपल्याला खत द्यायचं आहे, जसं आपल्या ड्रीप लागलेली आहे, ड्रीपनी आपण खत देतो. मग खत कशा प्रकारे जाते, तर आपण आत बाहेर मध्ये एक ड्राम ठेवलेला आहे. या ड्रामामध्ये आपण जे खत टाकतो याच्यामध्ये वॉटर सोल्युबल. मग ते खत टाकल्यानंतर आपली ही व्हेंचुरी आहे. या व्हेंचुरीद्वारे आपलं सर्व खत आपल्या ड्रीपद्वारे आपल्या जरबेराच्या फुलांना पोहोचले जाते. बदलत्या हवामानात तो त्याच्या पॉलीफिल्मचं संरक्षण कसं करतो हे आपण जाणून घेऊयात. आता पॉलीहाऊस उभं केल्यानंतर 3 वर्षानंतर आपल्याला ही वरची जी पॉलीफिल्म आहे ही चेंज करावी लागते.
कारण की UV स्टॅबिलायझर जी याचा गुणधर्म असतो तो कंपनीचा जवळपास 2.5 ते 3 वर्षापर्यंत असतो. त्यानंतर मग ती फाटल्या जाते किंवा अजून लाईट इंटेन्सिटी आतमध्ये व्यवस्थित येत नाही. त्याच्याकरता याचा मेंटेनन्स म्हटलं म्हणजे 3 ते 4 वर्षांत आपण हे पॉलिफिल्म टोटली चेंज करतो पॉलीहाऊसची. उन्हाळ्यामध्ये जसं मेमध्ये जूनमध्ये वगैरे एकदम आपल्याकडे सुसाट्याचा वारा असतो, तर मग आपण आपली काळजी कशी घेतली पाहिजे पॉलीहाऊसची, जेणेकरून आपले पॉलिफिल्म वगैरे फाटायला नको किंवा आपलं काही नुकसान व्हायला नको. तर त्याच्याकरिता एक तर जे आपले बाजूनी आपण पॉलीहाऊसला पूर्ण चारी साईडनी कर्टन देतो की आपलं क्रॉस व्हेंटिलेशन, एअर सर्क्युलेशन व्यवस्थितरित्या चालायला पाहिजे. मग एक तर आपण चारी साईडचे ओपन ठेवायचे, नाही तर मग चारी साईडचे पूर्ण लावून ठेवायचे कर्टन. त्याच्यामुळं वारा आपला जो लावून जर ठेवले तर आपला वारा अडतो, नाही तर उघडे जर ठेवले तर वारा निघून जातो. जर एका साईडने आपले कर्टन बंद आहे आणि एका साईडने उघडे आहे तर मग ते हवा जर आतमध्ये घुसली तर मग ते पूर्ण वरचे पेपर वगैरे टॉप पूर्णतः फाटले जाते. म्हणून त्याच्याकरता शेतकऱ्यांनी जर हवा वगैरे सुटली तर आपण चारी साईडचे कर्टन पाडून घेणे अनिवार्य आहे. अशा प्रकारे अंकित याने आपलं हायटेक शेती करायचं स्वप्न पूर्ण केलं. जरबेरा फुलं शेतीतून होणारा नफा लक्षात घेत त्याने आता ऑर्किड फुलं शेतीसाठी नवीन पॉलीहाऊस देखील उभारलाय. त्याचा परिश्रम आणि आत्मविश्वास महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणासाठी नक्कीच प्रेरणास्त्रोत आहे.